जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचे तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी टेक मॅडच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता जर तुम्ही इंस्टाग्रामवरती बघितलं असेल तर अशा प्रकारे गावाकडच्या पेरणीचे व्हिडिओ किंवा गावाकडचे जीवन दाखवणारे व्हिडिओज AI वरून बनवलेले असतात आणि खूप जास्त इंस्टाग्रामवरती ट्रेंडिंगला चालू आहेत. आणि मित्रांनो, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपण मोबाईल फोनवरून हे कशा प्रकारे अगदी फ्रीमध्ये बनवू शकतो आणि तेही काही सिंपल स्टेप फॉलो करून. कुठलंही ॲनिमेशन जरी तुम्हाला येत नसेल किंवा तुम्हाला कार्टून बनवता येत नसेल तरी देखील तुम्ही AIचा वापर करून कशा प्रकारे हे जनरेट करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आजचा एकदम इंटरेस्टिंग आहे. व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करून या चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, आज जो मी व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा प्रिव्ह्यू दाखवतो आणि त्यानंतर त्याला आपण एडिट कसं करायचं आहे ते बघणार आहोत. आज धरती मातेच्या कुशीत नवीन स्वप्न पेरायचं आहे. देवाची कृपा राहू दे, यंदाचं पीक भरघोस येऊ दे. यंदा पाऊस वेळेवर आलाय, आता मेहनतीत कमी पडायचं नाही. प्रत्येक दाणा प्रेमाने पेरूया, कारण याच दाण्यात आपल्या घराचं सुख दडलं आहे. बाबा, मी पण आज पेरणी करतो. मोठा झाल्यावर तुमच्यासारखा शेतकरी बनणार. आजी, एवढंसं बियाणं खरंच इतकं मोठं पीक देतं का? हो ग बाळा, प्रेम मेहनत की छोटंसं बीही सोन्यासारखं फुलतं. आज आपण बियाणं पेरलं, उद्या हाच शेत आपल्याला आनंदाचं पीक देईल. शेतकरी कधी हार मानत नाही, कारण त्याची आशा मातीत रुजलेली असते. ही माती आमची आई आहे आणि शेती आमचा अभिमान. तर मित्रांनो, बघितलं तुम्ही अशा प्रकारे आपण जे आहे ते AIचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि हा मी माझ्या मोबाईल फोनवरून बनवलेला आहे. सेम तुम्हाला देखील मी सांगणार आहे की हा कशा प्रकारे तुम्ही बनवू शकता. सो व्हिडिओ जराही स्किप न करता पूर्ण बघा, स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. आणि यामध्ये तुम्ही बॅकग्राऊंडला मी यात आवाज लावला नव्हता, म्हणजे तुम्ही जर आकाशी चंद्र चांदण्या किंवा जे रुणझुन ते हे गाणी जी चालू आहेत इन्स्टा ट्रेंडिंगवरती, मी तुम्हाला थोडंसं ऐकवून दाखवतो, कारण मी कॉपीराइट येईल म्हणून ते लावलेलं नाही. आज धरती मातेच्या कुशीत नवीन स्वप्न पेरायचं आहे. देवाची कृपा राहू दे. असं बॅकग्राऊंडला तुम्ही आवाज जर लावलं तर ते इंस्टाग्रामवरती खूप जास्त प्रमाणात व्हायरल होतं. आणि मित्रांनो, हे तुम्हाला मी लास्टला देखील सांगणार आहे एडिट कसा करायचा फायनल व्हिडिओ आपण. सो व्हिडिओ कंप्लीट बघा. मित्रांनो, तो तुम्हाला साईडला माझ्या मोबाईलची स्क्रीन दिसत असेल आणि मी ChatGPT ॲप्लिकेशन जे आहे ते ओपन करून घेतलेलं आहे. आता हे ChatGPT ॲप्लिकेशन जे आहे मित्रांनो, हे तुम्ही प्लेस्टोरवरून घेऊ शकता आणि यामध्ये तुम्ही तुमच्या ईमेल ID वरून जे आहे ते लॉग इन करायचं आहे. सो आता मी या ठिकाणी लॉग इन वगैरे सर्व काही करून घेतलेलं आहे. आता इथं काय करायचं आहे, तुम्हाला मी रेफरन्ससाठी डिस्क्रिप्शनमध्ये इमेज देईल किंवा साईडला तुम्हाला दिसत असेल त्याचा स्क्रीनशॉट देखील घेतला तरी चालेल. जस्ट इथं हा तो इमेज अपलोड करायचा आहे, ठीक आहे. कारण सेम टू सेम असं होण्यासाठी तुम्हाला जसा ऑदर जे इंस्टाग्रामवरती बघता तसं देखील तुम्ही करू शकता सेम. बट मला ही डिझाईन थोडीशी जास्त आवडली, कारण ते थोडंसं आता जुनं झालेलं आहे. आपण हे आणखीन नवीन पद्धतीने अशा प्रकारे बनवायचं आहे. तर इथं हा फोटो मी अपलोड केला आणि इथं मी आता ChatGPTला प्रॉम्प्ट काय देतोय तो तुम्ही काळजीपूर्वक बघा आणि सेम तसाच तुम्ही प्रॉम्प्ट जो आहे तो द्यायचा आहे. इथं तुम्ही व्हॉइस नोट आहे यावरून देखील तुम्ही रेकॉर्ड करू शकता. तर मी इथं यावरूनच रेकॉर्ड करतो. मला इंस्टाग्राम रील्ससाठी एक शॉर्ट्स बनवायचा आहे आणि त्यामध्ये मी गावाकडील पेरणी कशा प्रकारे केली जाते यावरती व्हिडिओ बनवणार आहे. तर या रेफरन्सने मला सर्व जे आहे ते सीननुसार स्टोरी लिहून दे, ठीक आहे. असं मी सीननुसार स्टोरी लिहून दे असं लिहिलेलं आहे आणि सेंड केलेलं आहे. आता आपल्याला ChatGPT आहे ही स्वतः स्टोरी लिहून देणार आहे. ओके, गावाकडची पेरणी. तर इथं काय दाखवलेलं बघा, गावात पाऊस पडला की प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात नवीन आशा रुजते. ओके, इथं व्हिज्युअल वगैरे दिलेले आहेत. आता इथं मी काय लिहितो, या स्टोरीमध्ये फक्त मला 5 सीन पाहिजे आहेत, 5 सीननुसार मला स्टोरी लिहून दे. मी 5 सीन यासाठी बोललो की आपण जेमिनायवरती जे आहे किंवा व्हिडिओ जिथं जनरेट करणार तिथं आपण 5 फ्रीमध्ये व्हिडिओ जनरेट करू शकतो. तर 5 सीन असतील तर आपल्याला बेस्ट होईल. आता नेक्स्ट आपण इमेज जनरेशनसाठी प्रॉम्प्ट मागून घेऊया. मला या 5ही सीनचे वेगवेगळे प्रॉम्प्ट्स टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये लिहून दे आणि वरती जो इमेज मी अपलोड केला आहे रेफरन्ससाठी त्या प्रकारची इमेज सर्व जनरेट व्हायला पाहिजेत. या पद्धतीने मला प्रॉम्प्ट सर्व टेक्स्टमध्ये लिहून दे. आता हे मी जे आहे ते सेंड केलेलं आहे. तर यानंतर आपल्याला तर ChatGPT जे आहे ते इमेज जनरेट करत आहे, बट आपल्याला प्रॉम्प्ट पाहिजे आहेत. तर आपण इथं एंड करू याला आणि परत टाकू टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये प्रॉम्प्ट पाहिजेत, ठीक आहे. तर आपल्याला टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये प्रॉम्प्ट्स दिलेले आहेत. तर इथं प्रॉम्प्ट्स बघू शकता तुम्हाला 5 सीनचे वेगवेगळे प्रॉम्प्ट्स जे आहेत ते प्रॉम्प्ट्स आपल्याला जनरेट करून याने दिलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं मित्रांनो बघा, हे प्रॉम्प्ट्स 5 आपले झाले इमेज जनरेशनचे. आता आपल्याला काय करायचं आहे, आणखीन एक मी सांगतो त्या पद्धतीने तुम्ही इथं द्यायचं आहे प्रॉम्प्ट. मला या वरील 5 सीनचे वेगवेगळे प्रॉम्प्ट्स लिहून दे. प्रत्येक प्रॉम्प्ट्समध्ये ऑडिओ असायला पाहिजे, म्हणजे डायलॉगनुसार प्रॉम्प्ट्स लिहून दे. आता मी डायलॉगनुसार जे आहे ते प्रॉम्प्ट्स मागितलेले आहेत. आता त्यामध्ये आपल्याला प्रॉम्प्ट्स पण येईल आणि मराठीमध्ये डायलॉग्स पण येणार आहेत, ठीक आहे. आता इथं बघू शकता पहिल्यामध्ये, पहिला पाऊस पडता शेतकऱ्यांच्या आयुष्यात नवी आशेची सुरुवात होते. दुसरा काय आहे,
चांगल्या पिकासाठी सर्वप्रथम शेतीची मशागत केली जाते. ठीक आहे, आता हे काय केलेलं आहे यांनी कॅरेक्टर वाईज आपल्याला दिलेलं नाही. तर आता आपण इथं काय करूया, थोडासा मला प्रत्येक कॅरेक्टरकडून डायलॉग येताना हवे आहेत. तर डायलॉगनुसार मला 5 सीनचे प्रॉम्प्ट लिहून द्या. आता कॅरेक्टरनुसार येईल. आता इथं बघा फादर्स काय म्हणत आहेत, हो बाबा यंदा भरघोस पीक येईल. ठीक आहे, त्यानंतर खाली काय सांगितलेलं आहे, बाबा आता जमीन पेरणीसाठी तयार झाली आहे. हो बाबा मेहनत कधीच वाया जात नाही. हे असं लिहून दिलेलं आहे. ओके, आता यात आपण काय करायचं आहे, पहिली गोष्ट जे इमेज जनरेशनचे प्रॉम्प्ट होते ते इमेज जनरेशन प्रॉम्प्टमध्ये आपण येऊया पहिल्यांदा. तर पहिला मी इमेज जनरेशन प्रॉम्प्ट जो आहे तो इथं समजा शेतीची मशागत जो आहे हा प्रॉम्प्ट मी इथून कॉपी केला. आता आपल्याला काय करायचं, इथं वरती जर तुम्ही बघितलं तर इथं आपल्याला चॅट नावाचा ऑप्शन येतो. आता आपण दुसरा चॅट क्रिएट करणार आहे. इथं तुम्ही काय करायचं आहे, जो फोटो मी तुम्हाला रेफरन्ससाठी दिला आहे तो रेफरन्ससाठीचा फोटो इथं ॲड करा, डन करा आणि इथं हे प्रॉम्प्ट पेस्ट करून सेंड करा. ओके, फोटो अपलोड होत आहे, सेंड केलेलं आहे. आता यानंतर आपला फोटो जो आहे हो तो बनवून रेडी होणार आहे. तर मित्रांनो बघू शकते काही सेकंदामध्येच आपला फोटो जो आहे हा बनवून रेडी झालेला आहे. आणि इथं आपल्याला ट्रॅक्टरचा जो मशागतीचा इमेज आहे हा मशागतीचा इमेज जनरेट झालेला आहे. तर इथं आपण काय करायचं आहे, वरती जर तुम्ही इथं ओपन केल्यानंतर बघितलं तर डाउनलोडचं ऑप्शन यावरती क्लिक करून हा मी माझ्या गॅलरीमध्ये डाउनलोड करून घेतोय. मित्रांनो आता तुम्हाला समजलं की इमेजला जनरेट आपण कशा प्रकारे करू शकतो. आता हा मी एक इमेज जनरेट करून दाखवलेला आहे. ChatGPT तुम्हाला एका दिवसाला 6-7 इमेज जनरेट करून देते. ओके, आता हे एक इमेज जो डाउनलोड केला आपण सेम, आता हा सीन आपला कुठला होता, दुसरा सीन होता 2 नंबरचा. तर इथं आपण गावाकडची पेरणीमध्ये आलो. इथं आपला दुसरा सीन जो होता त्या दुसऱ्या सीनचा आपण क्रिएट केलेला आहे शेतीच्या मशागतीचा. तर आता आपण इथं काय करायचं आहे, जे मी डायलॉग सहित प्रॉम्प्ट मागितले होते व्हिडिओ जनरेशनचे त्यामध्ये यायचं आहे. आणि इथं आल्यानंतर बघू शकता तुम्ही दुसरा जो आहे हा आपण डायलॉग इथून कॉपी करून घ्यायचा. ठीक आहे, सीन 2 जो आहे ते कॉपी करायचे, यात डायलॉग्स वगैरे सर्व काय. आता आपलं काम मित्रांनो इमेज जनरेशन तुम्ही सेम या प्रकारे 4-5 सीनचे करून घ्या स्वतः, कारण हे सगळं सांगत बसलो तर मी 1-1.5 तासाचा व्हिडिओ होईल. सो इथं आता मी काय करणार आहे, क्रोम ब्राउझरमध्ये ओपन करून घेणार क्रोमला. आता क्रोम ओपन केल्यानंतर आपल्याला काय सर्च करायचं आहे, तर फ्लो सर्च करायचं आहे. ठीक आहे, तर इथं मी फ्लो सर्च केलेलं आहे, फ्लो AI आणि इथं व्हिडिओ जनरेटर हे सर्च करा. फ्लो AI व्हिडिओ जनरेटर. एक गोष्ट लक्षात घ्या, 3 डॉटवरती जाऊन डेस्कटॉप साईट ओपन करायला अजिबात विसरू नका. आता मित्रांनो यानंतर इथे जर तुम्ही बघितलं तर फ्लो AI नावाची वेबसाईट आहे, यावरती आपल्याला क्लिक करायचं. गुगल लॅब नावाचं दिसत आहे. तर इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडंसं लोडिंग होईल आणि लोडिंग झाल्यानंतर तुम्हाला ईमेल ID विचारेल. ओके, तर आता इथे तुम्ही तुमची कुठलीही एक ईमेल ID सिलेक्ट करायची. ओके, तर मी एक ईमेल ID इथं सिलेक्ट करून घेतो. ईमेल ID सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर जे आहे ते तुमचा मेन इंटरफेस जो आहे तो ओपन होईल. तर मित्रांनो इथं आल्यानंतर तुम्हाला इथं न्यू प्रोजेक्ट नावाचा ऑप्शन दिसेल. तर इथं न्यू प्रोजेक्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. न्यू प्रोजेक्टवरती जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा तुम्हाला जे आहे ते अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल. खाली जर तुम्ही बघितलं तुम्हाला इथं एजंट वगैरे पण दिसेल आणि इथं तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन आहेत. इथं एजंटच्या ऐवजी आपण स्टार्ट एंड फ्रेम पण ॲड करू शकतो. तर त्या स्टार्ट फ्रेमवरती क्लिक करायचं आहे. अपलोड मीडियामध्ये जायचं आहे. तुम्ही आत्ता जनरेट केलेला इमेज अपलोड करायचं आहे. आता हा इमेज अपलोड झाल्यानंतर इथं तुम्हाला काही वेळेला अपलोड होतो, काही वेळेला होत नाही. ओके, कारण कसं आहे, लहान मुलं जर डिटेक्ट झाली इमेजमध्ये, लहान मुलं जर दिसली तर ते एखाद्या वेळी ॲड होत नाही. पण तुम्ही डेस्कटॉप साईड करा, नक्की ॲड होऊन जाईल. तर इथं मी जे आहे ते वेट करतो थोडासा अपलोडिंगचा. इथं ॲड टू प्रॉम्प्ट आलेला आहे ऑप्शन, म्हणजे आपला इमेज अपलोड झालेला आहे. तर इथं मी ॲड करतो, ॲड टू प्रॉम्प्टवरती क्लिक केलेलं आहे. आता इथं व्हिडिओच्या सेटिंगवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं ओमनी फ्लॅश जे आहे तिथं आपण VO3 करायचं आहे. आणि इथं इन्ग्रेडियंट जे आहे आपल्या इन्ग्रेडियंट आपण सिलेक्ट केलेलं आहे. फ्रेम्स केलं तरी चालेल, इन्ग्रेडियंट केलं तरी चालेल. ओके, आणि इथं मी सेटिंग बघा VO3 फास्ट केलेलं आहे, म्हणजे त्यात आपल्याला कमी क्रेडिट लागतात आणि त्यात आपले 5 जे आहे ते व्हिडिओ जनरेट होतात. ओके, आता इथं काय करायचं आपल्याला, इथं व्हॉट डू यू वॉन्ट आहे तिथं आपल्याला हे पेस्ट करायचं आहे. जे आपण आता क्रिएट केलं होतं ते पेस्ट करायचं आहे, म्हणजे जे कॉपी केलेलं ते, आणि जस्ट सेंड करून द्यायचं आहे. सेंड केल्यानंतर हे जनरेशन स्टार्ट होईल. मित्रांनो इथं जर तुम्ही बघितलं इथं व्हिडिओ दिसत आहे आणि हे जनरेशन स्टार्ट झालेलं आहे. मित्रांनो हा व्हिडिओ जनरेट होईल तोपर्यंत मी तुम्हाला आपल्या कोर्सबद्दल सांगतो. तुम्हाला जर यूट्यूबवरती करिअर करायचं असेल चांगल्या पद्धतीने, तुम्हाला यूट्यूब बेसिक टू ॲडव्हान्स शिकायचं असेल, यूट्यूबबद्दल सगळे रूल्स शिकायचे असतील, चॅनल बनवण्यापासून बँकमध्ये पेमेंट येईपर्यंत यूट्यूबवरून कशा प्रकारे तुम्ही अर्निंग करू शकता, कशा प्रकारचे व्हिडिओज अपलोड करू शकता, अशी AIच्या मदतीने कसे व्हिडिओज अपलोड करू शकता, हे सर्व काही मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे. सो तो कोर्स आपला नक्की जॉईन करा. इथं मी एकदा रिट्राय करतो कारण काही वेळेला जनरेशन फेल्ड होतं. सो तो कोर्स नक्कीच जॉईन करा. डिस्क्रिप्शनमध्ये कोर्सची लिंक देखील दिली आहे. सो कोर्स नक्की जॉईन करा. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला कोर्सची लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्हाला काही शंका असतील कोर्सबद्दल तर तुम्ही व्हॉट्सअपवरती देखील मेसेज करू शकताय. सो मित्रांनो कोर्स नक्की घ्या.
कारण बरेच स्टुडंट्स आपले जे आहेत हे कोर्स घेऊन शिकत आहेत. त्याचबरोबर कोर्स घेतल्यानंतर तुम्हाला एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण ॲड करतो. तुमच्या ज्या पण शंका असतात त्या सगळ्या शंका आपण त्या ग्रुपवरती डिस्कस करत असतो. तुम्हाला सगळ्या शंकांचं सोल्युशन देत असतो. त्याचबरोबर आपण झूम मीटिंगवरून देखील तुम्हाला मार्गदर्शन करत असतो. आणि सगळे व्हिडिओ जे कोर्सचे आहेत हे रेकॉर्डेड आहे, ते तुम्ही तुमच्या वेळेनुसार बघू शकता कधीही. मित्रांनो, तर बघू शकता आपला व्हिडिओ जनरेट झालेला आहे आणि मी इथे तुम्हाला एकदा प्ले करून दाखवतो. हा बाबा, आता जमीन पेरणीसाठी तयार झाली आहे. हो बाळा. ठीक आहे, आता हे सर्व झालेलं आहे. आता इथून आपण काय करू, याला इथून डाउनलोडवरती क्लिक करून डाउनलोड करून घेऊया. तर हे डाउनलोड झालेलं आहे. आता मित्रांनो, हे सर्व व्हिडिओ जनरेट कसे करायचे तर बनवायचे कसे, कारण हे बनताना आपले 6-7 सेकंद 8 सेकंद 10 सेकंदाचे बनतात. तर आपल्याला जस्ट VN ॲप प्ले स्टोरवरून इन्स्टॉल करायचं आहे. VN ॲपमध्ये यायचं. आता VN ॲपमध्ये आल्यानंतर इथं जर तुम्ही बघितलं तर प्लसवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून इथं सेव्ह करायचं आहे. आता मी ऑलरेडी जे व्हिडिओज बनवलेले होते हे व्हिडिओ इथे दिसतील. तर हे व्हिडिओ आपण एक एक करून ॲड करूया. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा जो इमेज होता हा एक होता. त्यानंतर 2 नंबरला ट्रॅक्टर सीन होता. 3 नंबरला जो आहे हा पेरणीचा होता. ओके, 4 नंबरला जो आहे हा माझ्या मते हा होता पेरणी झालेला आणि हा 5 नंबरला. अशा आपण सगळे ॲड करून नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं, 2 व्हिडिओच्या मध्ये एक ट्रान्झिशन लावायचं आहे. इथं प्लसवरती क्लिक करायचं आहे, ब्लॅक नावाचं ट्रान्झिशन द्यायचं आहे आणि अप्लाय टू ऑल करायचं आहे. आता हे मी एकदा तुम्हाला प्ले करून दाखवतो. आज धरती मातेच्या कुशीत नवीन स्वप्न पेरायचं आहे. देवाची कृपा राहू दे, यंदाचं पीक भरघोस येऊ दे. यंदा पाऊस वेळेवर आलाय. आता मेहनतीत कमी पडायचं नाही. प्रत्येक दाणा प्रेमाने पेरूया, कारण याच दाण्यात आपल्या घराचं सुख दडलं आहे. हा मोठा झाल्यावर आता हे बघा मित्रांनो, हा व्हिडिओ जो आहे तो आपला झालेला आहे रेडी. आता सगळं दाखवत नाही तुम्हाला मी, तर जस्ट ऑडिओ ऑप्शनवरती क्लिक करून म्युझिकमध्ये जायचं आहे. तुम्ही कुठलंही बॅकग्राऊंडला म्युझिक जे लावणार असाल ते इथं म्युझिक सिलेक्ट करायचं. ओके, आता इथं जर तुम्ही बघितलं तर म्युझिक लायब्ररीमध्ये वगैरे बघतोय, कारण बॅकग्राऊंड म्युझिक असेल माझ्याकडे कुठलंही असेल. सो हे बॅकग्राऊंड म्युझिक आपण यूजवरती क्लिक करून ॲड करायचं आहे. आणि इथं काय करायचं, व्हॅल्यूम जो आहे याचा आहे हा व्हॅल्यूम आपण फक्त 5 ते 10% ठेवायचा. इथं मी 7 ठेवलेला आहे. ओके, 6 ठेवलेला आहे आणि राईट क्लिक करायचं आणि त्यानंतर हा बॅकग्राऊंडला आवाज आपल्या येईल. आज ठीक आहे, आता हे जर गाणं असेल तर आणखीन मोठा येतो. लास्टला हे जे एंड स्क्रीन असते ती डिलीट करायची आणि हा व्हिडिओ जो आहे आपला इथं कोपऱ्यामध्ये शेअर ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करायचा आणि हा यूट्यूबवरती तुम्ही टाकू शकता, इंस्टाग्रामवरती टाकू शकता. यूट्यूबवरती मॉनिटायझेशन होईल की नाही याची गॅरंटी नाही, कारण AI चॅनल बऱ्यापैकी मॉनिटाईज होत नाहीत. बट हे इंस्टाग्रामवरती जर तुम्ही टाकले तर तुम्हाला शॉपच्या वगैरे ॲडव्हर्टाईज पण येतात, कारण मी आता भरपूर पेज बघितलेले आहेत जे लोक अशा प्रकारचे व्हिडिओज टाकतात आणि त्यांना शेती रिलेटेड ठिबक सिंचनचे असतील किंवा शेतीची बियाण्यांची दुकानं असतील यांच्या ॲडव्हर्टाईज येतात लोकल भागातल्या, आणि तिथून तुम्ही त्यांच्याकडून पैसे देखील चांगल्या प्रकारे 5,000 10,000 घेऊ शकता. तर मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल की आपण AIचा वापर करून कशाप्रकारे कार्टून व्हिडिओ असे गावाकडचे बनवू शकतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा, कारण यार अशा व्हिडिओसाठी खूप जास्त मेहनत लागते आणि खूप रिसर्च करावी लागते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक नक्की करा आणि यूट्यूबबद्दल आणखीन जास्त डिटेल्समध्ये तुम्हाला जर शिकायचं असेल, यूट्यूबवरती करिअर करायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर आहे त्यावरती एकदा व्हॉट्सअप करून कोर्स नक्की घ्या आणि यूट्यूब जर्नीची सुरुवात करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.